जय जय रघुवीर समर्थ। सुखासारिके पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराते तभी वाल्मिका सारिका मान्य सा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानेवाले सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार, विनम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 7 डिसेंबर। मित्रांनो, मातीची मूर्ती बनवणारा एक कलाकार देवाला म्हणतो, हे देवा, तू सुद्धा एक कलावंत आहेस आणि तू तर असंख्य पुतळे बनवले, धरतीवर पाठवले, परंतु त्यावेळी मला खूप लाज वाटते। या तुझ्या बनवलेल्या मूर्ती आपसात भांडतात आणि मी बनवलेल्या मूर्तीसमोर लोक वागतात असं। मित्रांनो, एका चरित्रकाराने महायोगी अरविंद यांचे सुंदर वर्णन केले आहे। एका वाक्यात तो चरित्रकार म्हणतो, वाट चुकलेला देवदूत। म्हणजे अरविंदांना तो वाट चुकलेला देवदूत म्हणतो। तर आज आपण योगी अरविंद यांचं जीवन पाहणार आहोत आणि हा वाट चुकलेला देवदूत कसा आहे हे माहीत करून घेऊ। बहुतेक सर्व संतांना जेव्हा ते समाजात राहतात तेव्हा त्यांना वेगवेगळ्या यातना सहन कराव्या लागतातच। अशाच प्रकारे योगी अरविंदांचा जन्म एका बंगाली कुटुंबात झाला होता। वडील होते कृष्णकांत घोष आणि आई स्वर्णलता देवी। वडील खूप विद्वान हुशार होते। अबॉर्डन विद्यापीठची त्यांनी एम डीची पदवी प्राप्त केली होती आणि त्यांच्या जीवनावर पाश्चिमात्य विचारांचा विलक्षण प्रभाव होता। इतके की ते म्हणायचे की इंग्रजी संस्कृती आणि इंग्रजी विचार आपण स्वीकारले तर देश आपला प्रगती करेल। म्हणजे त्यांचा विश्वास होता की पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रसार हा खराच, म्हणजे त्यांचा हा प्रसादच त्यांचा झाला होता, प्रसाद झाला होता त्यांचा निवास। खरा सगळ्यांनी इंग्रजी भाषेतच बोलायचं, बंगाली भाषा नाही। सर्व नोकर चाकर सर्वांना इंग्रजीमध्ये बोलणे आवश्यक होते। पण त्याच्या पत्नी म्हणजे अरविंदाची आई स्वर्णलता देवी या एका विद्वान वेदांताच्या कन्या होत्या आणि त्यांच्यावर सर्व संस्कार जे झाले होते ते हिंदू धर्माचे होते। अर्थात अरविंदांवर आईकडून हिंदू धर्माचे संस्कार आणि वडिलांकडून इंग्रजीचे संस्कार झाले। आपल्या मुलांवर हिंदू धर्माचा एक सुद्धा संस्कार नको म्हणून त्यांनी आपल्या सर्व मुलांना आयरिश चर्चने चालवलेल्या एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ठेवले। या शाळेत मातृभाषा म्हणजे बंगालीसुद्धा बोलायला मनाई होती, फक्त इंग्रजी भाषा बोलायची। आता अरविंद हे 5 भाऊ बहिणी, विनयभूषण, मनमोहन, अरविंद, बारेंद्र आणि वडील सरोजनी। म्हणजे अरविंदाचा नंबर 3रा। वडिलांना हिंदू धर्माची इतकी चीड होती की त्यांनी आपल्या या चिमुकल्या सर्व पोरांना अगदी लहानपणी शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवले व तेथे मँचेस्टरच्या प्रार्थनागृहामध्ये जे रेव्हरंड म्हणून नोकरी करत होते त्या ड्रिवेट यांच्या कुटुंबात परिवाराला ठेवले, या मुलांना ठेवले। हेतू हाच की मुलांवर कोणताही हिंदू संस्कार व्हायला नको। पण गंमत ना की त्यांचा हा एक मुलगा अरविंद हिंदू धर्माचा फार मोठा ऋषी झाला। म्हणजे नियतीने त्यांचा सूट कसा घेतला। या 4 भावंडांमध्ये अरविंद हा अद्वितीय होता। त्याची प्रतिभा आणि स्मृती असामान्य होती, विलक्षण होती। खरं म्हणजे भगवंता ते त्यांना वरदानच म्हणायचे। दिसायला खूप सुंदर, तेजस्वी, वृत्तीने गंभीर, वाणी मधुर आणि विचारांचे ऐश्वर्य त्यांना भगवंतांनी दिले होते। विविध विषयात पारंगत आणि याशिवाय अरविंदने लॅटिन, फ्रेंच, ग्रीक, इटालियन, जर्मन, स्पॅनिश अशा कित्येक भाषांचा अभ्यास केला आणि इंग्रजी भाषा तर त्यांची उत्तम होतीच। ज्या परिवारात ते राहत होते ते ड्रिवेट
यांची ऑस्ट्रेलियात बदली झाली आणि त्यामुळे अरविंदाच्या वडिलांनी आपल्या मुलांना दुसऱ्या गावी स्थलांतरित केले। याच काळात अरविंदाच्या वडिलांच्या दुर्दैवाला प्रारंभ झाला। काय झालं, अरविंदाची आई स्वर्णलता हे या मनोरुग्ण झाली। त्यांचे मुख्य कारण की तिचे सर्व मुले लहानपणापासून परदेशी पाठवले गेले व नवराचा विचित्र स्वभाव, मुले घरात नाही, घरातील नोकर चाकर सर्व इंग्रजी भाषा बोलणारे। आईच्या मेंदूवर इतका परिणाम झाला की त्यांना शॉक द्यावा लागायचा। परिणाम असा की नवरासुद्धा खूप निराश झाला आणि त्या नैराश्यतेमध्ये तो दारू प्यायला लागला आणि एक वेळ अशी आली की पैसे धन लक्ष्मी सर्व संपले आणि त्यामुळे काय झालं, मुलांसाठी इंग्लंडला पाठवायला पैसे पाठवणे बंद झाले। पण तिथे मुलांनी शिक्षण बंद केले नाही। त्यांचा जो मोठा मुलगा होता विनयभूषण याने नोकरी सुरू केली आणि आपल्या लहान भावंडांचे शिक्षण पूर्ण केले। हे भावंड 2 वर्ष फक्त चहा आणि पाव याच्यावर राहिले, जिवंत राहिले। बाकी त्यांना काही सुख सुविधा आहार वगैरे काही माहीत नाही। लाईफ एन्जॉय करणे तर सोडूनच द्या, पण बाकी सुद्धा काही त्यांना माहीत नाही। त्यांना फक्त एकच माहीत होतं की आपल्याला कष्ट करायचे आहे, आपल्याला त्याग करायचा आहे आणि आपलं जीवन असंच जगायचं आहे। असं शिक्षण होत अरविंद ICS ऑफिसर झाले। त्याने इंग्लंडमधील किंग्स कॉलेज गाजवून टाकले, त्यांचा खूप प्रसिद्धी झाली। या दरम्यान त्यांचा संबंध अनेक क्रांतिकारी लोकांशी झाला आणि भारताच्या स्वातंत्र्याचा विचार त्यांच्या मनात खोल रुतला। त्यांनी ठरवले की आपण ICSची नोकरी करायची नाही, कारण अशाच भारतीय अधिकाऱ्यांच्या द्वारे मोठमोठे क्रांतिकारी तुरुंगात टाकले जायचे। त्यावेळी ICS अधिकारीसाठी अश्वारोहणची परीक्षा पास होणं फार आवश्यक होतं। अरविंदांनी ठरवलं आहे की या परीक्षेत नापास व्हायचं म्हणजे नोकरीचा प्रश्नच नाही। परिणाम असा झाला की सरकारी अधिकाऱ्यांच्या यादीत अरविंदांचे नाव आले नाही। त्याचवेळी भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात सयाजीराव गायकवाड, बडोदा नरेश यांचे फार मोठे योगदान होते। त्यांना अरविंदाची माहिती मिळाली, त्यांना सरकारी नोकरी करायची नाही हे समजलं, म्हणून बडोदा नरेश यांनी अरविंदांना आपल्या बडोदा संस्थांमध्ये नोकरी देण्याचे मनोगत पाठविले। अरविंदांना कळले या संस्थांमध्ये त्यांना प्रशासनिक अधिकारी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून नोकरी मिळाली आणि पगार होता 2000 रुपये महिना। याच दरम्यान अरविंदांचे वडील कृष्णकांत घोष यांची दुर्दैवी मृत्यू झाले असे की ज्या बोटीने अरविंद भारतात येणार होते ती बोट त्यांची चुकली, कारण ते वेळेवर लंडनला पोहोचले नाही आणि ते नंतरच्या बोटीने निघाले। पहिली बोट मध्येच समुद्रात बुडाली। अरविंदांचे वडील आपल्या मुलाला घेण्यासाठी बंदरावर आले होते आणि बंदरावर आल्यावर त्यांना अनाऊन्समेंट ऐकली। त्यांनी अनाऊन्समेंट होत होती की ग्रीनलेस सनची बोट समुद्रात बुडाली आहे आणि सर्व यात्री बुडाले, मृत्युमुखी झाले। ती जी यात्री लोकांची यादी प्रसिद्ध झाली त्यात अरविंदाचे पण नाव होते। आपला मुलगा या घटनेत मरण पावला हे ऐकल्यावर कृष्णकांतवर इतका मोठा धक्का बसला की त्याच वेळी हृदयविकाराच्या झटक्याने ते जागीच मरण पावले आणि थोड्या वेळाने अरविंद ज्या बोटीने येत होते ती बोट बंदरावर आली। अरविंदांना तेथे पोहोचल्यावर ही बातमी समजली। त्यांनासुद्धा हे समजल्यावर फार धक्का बसला, पण ते त्यातून लवकर सावरले। आता अरविंद भारताच्या भूमीवर पोहोचले। येथे आल्यावर त्यांना वाटू लागले की आपण कुठल्या तरी आध्यात्मिक भूमीमध्ये प्रवेश केला आहे। अरविंदांना हे पण कळले की त्यांच्या आईला वेळ लागले आहे, तरी पण अरविंद खचले नाही। ठरल्याप्रमाणे अरविंदांनी बडोदा नरेशकडे नोकरी सुरू केली। याच काळात अरविंदांनी बंगाली भाषा आणि संस्कृत भाषेत लेख लिहायला सुरुवात केली आणि त्यांचे लेख
इतके लोकप्रिय झाले की बंगाली तरुण ज्यांनी आपली बंगाली भाषा विसरून इंग्रजीच्या अधीन झाले होते त्यांनी बंगालीचा अभ्यास सुरू केला व अरविंदात ते लेख ते वाचू लागले. अशा प्रकारे जनमानसामध्ये बंगाली भाषेबद्दल प्रेम करणारे, शिवाय मातृभूमीवर आणि मातृभाषेवर प्रेम शिकवणारे एक आद्य प्रवर्तक म्हणून अरविंदाची ओळख झाली. थोड्याच वेळात त्यांनी बडोदा नरेशची नोकरी सोडली. त्यांना कळून आले की आपले काम प्रशासन नाही, त्यांचा पिंड तर वेगळाच होता, आध्यात्मिक. बडोदा नरेशच्या नोकरीत त्यांना 2000 पगार होता, पण तो पगार सोडला व 750 रुपयाची अध्यापकाची नोकरी त्यांनी स्वीकारली. मुंबईत त्यांची अध्यापकाची नोकरी सुरू असताना त्यांनी बडोदा नरेश यांच्या ग्रंथालयाची जवळजवळ सर्वच पुस्तके वाचली आणि त्यांचे वाचन जे होते ते अफाट होते. एक पठणी होते ते. सर्वात समर्थांनी ज्याप्रमाणे म्हटले आहे, दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, अशा प्रकारे त्यांचे अध्ययन सुरू होते. आता अरविंदांचे लग्न पण झाले. भूपालचंद्र बोस यांची कन्या मृणालिनी हिच्याशी त्यांचा विवाह झाला, पण बायकोबरोबर त्यांचा संसार झालाच नाही, कारण त्यांना तर देशाचा संसार करायचा होता. एकदा अरविंद आपल्या बायको व बहीण यांना घेऊन नैनितालला गेले होते. एवढाच त्यांचा पत्नीशी संबंध म्हणायचा. यानंतर त्यांनी बायकोला माहेरी देवघरमध्ये पाठवले. देवघर बंगालमध्ये कलकत्त्याजवळ त्यावेळेस छोटंसं गाव होतं. एकदा त्यांनी आपल्या बायकोला पत्र लिहिले होते. ते फार महत्त्वाचे आहे. ते पत्रात लिहितात, या जगात जी असामान्य माणसं आहेत ती केव्हा तरी सामान्य होती. ती सामान्य असताना त्यांनी घेतलेले जे निर्णय आहेत ते असामान्य झाल्यावर रद्द झाले पाहिजे. पूर्वी मी लग्न केले, पण आता माझ्या लक्षात आलं की भारतीय स्वातंत्र्य ही काळाची गरज आहे. माझ्याकडे जी काही संपदा होती ती सर्व मी राष्ट्राला अर्पण करून कफलत झालो आहे. जोपर्यंत भारत स्वतंत्र होत नाही तोपर्यंत वैवाहिक जीवन, सांसारिक जीवन मी जगू शकणार नाही. माझ्या कार्यात मला यश मिळेल की नाही हे मला माहीत नाही. माझे यश हे तुझे यश, माझे अपयश हे तुझे अपयश. तू घरातच राहा. तो परमेश्वर सगळ्यांचा खरा साथी आहे. तो शेवटपर्यंत सर्वांना प्रेम करणार आहे. तू त्या परमेश्वरावर प्रेम कर, त्याला मदतीची, दयेची हाक मार. परमेश्वर तुला सहाय्य करेल. मी तुला पुन्हा भेटू शकणार नाही, मला क्षमा कर. अशा पद्धतीने अरविंदांनी आपल्या पत्नी संबंधीचे कर्तव्याचे सारे पाश एका क्षणात मोडून टाकले. पुढे काही दिवसातच त्यांची पत्नी देवघर येथे मरण पावली. अशा प्रकारचे त्यांचे जीवन, त्यांच्या जीवनात परिवर्तन होतच राहिले. मागचे जे सोडलेले आहेत ते सर्व सुटले. त्याला नेहमीसाठी पाठ दाखवले. या दरम्यान अरविंदाचा आध्यात्मिक अभ्यास वाढत गेला. एकदा बडोद्याला ते कॅम्प रोडने एका बग्गीने जात होते. बग्गीमध्ये बसले होते आणि मध्येच मार्गामध्ये त्या बग्गीतला घोडा उधळला आणि अरविंद बग्गीतून लांब फेकले गेले. पण अरविंदांना असा अनुभव आला की ते दूर फेकले गेले असताना कोणीतरी त्यांना झेललं आहे आणि रस्त्याच्या कडेला त्यांना आणून सोडलं. ती व्यक्ती अदृश्य झाली. अरविंद म्हणतात, ती व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष वासुदेव कृष्ण होते. त्यानंतर अरविंद खूप अंतर्मुख राहू लागले. त्यांची एक चुलत बहीण अगदी मरणासन्न झाली होती. डॉक्टरांनी हात टेकले होते, म्हणाले होते आता देवच त्यांना वाचू शकेल. अरविंदांनी देवाला प्रार्थना केली आणि काय आश्चर्य की ती बहीण जिवंत राहिली. मृत्यू तिथं दूर चालला गेला. तशाच प्रकारे त्यांचा एक मित्राचा मुलगा मरणासन्न अवस्थेत होता आणि देवाच्या प्रार्थनेने हे वाचले. हे पाहून अरविंदाला आश्चर्य वाटलं, कारण ज्या डॉक्टरांनी हात टेकले व म्हणाले होते की त्यांना आता देवच वाचू शकतो, डॉक्टरांनी ज्यांना मृत घोषित केले होते केवळ प्रार्थनेने
तो कसा बरा होऊ शकतो हा त्यांना प्रश्न पडला. नंतर अरविंद काश्मीरला गेले. तेथे पूज्यपाद शंकराचार्यांनी श्रीनगरच्या टेकडीवर जो मठ स्थापन केला होता तेथे पोचले. तेथे पोचल्याच क्षणी त्यांना एकदम निर्विचार स्थिती प्राप्त झाली. मन वृत्ती सर्व शांत असा त्यांचा अनुभव. अरविंदांनी याच काळात रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या भावधारेचा अभ्यास केला. आणि योग असा की वर्ष 1893 अरविंद इंग्लंडमधून भारतात आले आणि स्वामी विवेकानंद त्याच साली 1893 भारतातून अमेरिकेत गेले. या दोघांच्या म्हणजे रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या साहित्याचा अरविंदांनी खूप अभ्यास केला. अशा साहित्याच्या अभ्यासामुळे अरविंदांना वाटू लागले की राजकारण व धर्मकारण दोन्ही एकत्र असलेच पाहिजे. भारतीय जनता भारतीय समाज संघटित झालाच पाहिजे तरच समाज शक्तिशाली व बलशाली होईल. म्हणजे आज जो नवीन नारा घोषणा समाजात आली आहे, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, हा त्यावेळी अरविंदांना आवश्यक वाटला. अरविंदांनी आता उघड राजकारणात प्रवेश केला. अनेक क्रांतिकारी देशभक्तांशी त्यांचा संबंध आला. प्रामुख्याने लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल इत्यादी. सरकारला नुसत्या विनवण्या करून चालणार नाही, सरकारविरुद्ध बंड पुकारलेच पाहिजे आणि त्यासाठी बॉम्बस्फोटसुद्धा करायला हरकत नाही असा त्यांचा विचार होता. या दुष्ट इंग्रजांना मारलेच पाहिजे ही त्यांची पक्की धारणा होती. त्या सामान्य माणसाला त्रास होता कामा नये. अरविंदाचा भाऊ बारेंद्र, स्वामी विवेकानंदचा भाऊ भूपेंद्र, जतीन बोस, प्रफुल्लचंद्र चाकी, खुदीराम बोस हे सर्व अरविंदांना भेटले आणि या सर्वांनी बॉम्ब तयार करण्याचे ठरविले. पण बॉम्ब कसा तयार करायचा हे पण कोणाला माहीत नाही. तर त्यासाठी अरविंदांनी जतीन बॅनर्जीला एका मित्राच्या मार्फत सैन्यामध्ये प्रवेश करून दिला आणि तिथे सैन्यात प्रवेश मिळाला. या जतीनने सर्व माहिती गोळा केली बॉम्ब तयार करण्याची. अरविंदाचे व्यक्तित्व कसं ते पहा. त्यांच्या रोज 4-5 तास प्राणायाम चालू असायचा. जेव्हा अरविंद असे तासनतास ध्यानात बसायचे तेव्हा त्यांच्या भोवती विद्युत करणारे तेजोमय तयार व्हायचे. अरविंदाचे मत होते की योग साधना केली तर राजकीय कार्यात आपल्याला यश मिळेल. तासनतास ध्यान, ग्रंथांचे वाचन, चिंतन, वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये भारतीय स्वातंत्र्याचे लेख, प्राध्यापकाची नोकरी हे सर्व अरविंदाचा एकाच वेळेस चालू होते. भारत दुबळा आहे, तो शक्तिशाली झाला पाहिजे हे त्यांचे मुख्य चिंतन होते. त्यांनी लोकांना शक्तीची आराधना करण्यास सांगितले होते. अरविंद म्हणतात, वी इन इंडिया फेल इन ऑल थिंग्स फॉर वॉन्ट ऑफ शक्ती. आवर नॉलेज इज डेड थिंग फॉर वॉन्ट ऑफ शक्ती. आवर भक्ती कॅन नॉट लिव्ह अँड वर्क फॉर वॉन्ट ऑफ शक्ती. म्हणजे शक्तीचा अभाव असल्यामुळे आमची भक्ती व्यर्थ आहे, ज्ञान व्यर्थ आहे, राष्ट्रसुद्धा व्यर्थ आहे. यासाठी अरविंदांनी तुळजाभवानीची प्रार्थना केली, मंदिरात शक्तीची पूजा केली आणि तेथे त्यांना एक वेगळाच दिव्यताचा अनुभव आला. अरविंद मानायचे की भारतीयांचे मानसिक बळ आणि नैतिक बळ हे नाहीसे झाले आहे. राष्ट्र म्हणजे फक्त भूप्रवेश नव्हे, ते म्हणायचे एका भूमीवर प्रेम करणारा सामूहिक जाणीवांचं घनीभूत चैतन्य म्हणजे राष्ट्र. राष्ट्र म्हणजे विचारांचा एकत्रीकरण आणि हे सर्व अरविंदाच्या जीवनात पाहायला मिळते. अरविंदाचा आग्रह होता की राज्यकर्त्यांनी तत्त्ववेत्ते असलंच पाहिजे. अशा प्रकारे आज आपण अरविंदाच्या चरित्रातला पहिला भाग पाहिला. याचा चरित्रातला दुसरा भाग पुढच्या शनिवारी पाहूया. आज इथेच थांबतो आहे. वंदे मातरम. जय भारत. जय जय रघुवीर समर्थ.